आज टॉपिक घ्यायचा आहे आणि तो म्हणजे मेथड ऑफ डिफरन्स. मी तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगेल. त्याचा JEE मेन्सचा तो 25चा क्वेश्चन अर्धवट आपण जो केलेला होता त्याला पूर्ण करायचा आहे. त्याचे मी तुम्हाला टेक्निक शिकवतो कसं करतात. तिथे एक कॉन्सेप्ट असतो पी अँड सीचा फॅक्टोरियल काढणं. मी तुम्हाला फॅक्टोरियल एकदा तिथे बेसिकमध्ये शिकून टाकेल. कारण तेवढा फॅक्टोरियल तर कुणाला येते, तेवढी अडचण नाही गोष्ट. चला, आपण आज आपण ऑलरेडी पोटेन्शियल डिफरन्स बद्दल पाहिलं होतं, पोटेन्शियल एनर्जी बद्दल पाहिलं होतं. आता आपण आज पाहणार चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता इथून एक 2-3 नवीन गोष्टी तुम्ही शिकाल. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी आपण पाहिलेलं आहे की एनर्जी अक्वायर्ड बाय एनी बॉडी ड्यू टू इट्स कॉन्फिगरेशन और इट्स पोझिशन. आता असं समजून चला, ह्याला आपण पुढे 12वीला डिटेलमध्ये समजून घेणार इन चॅप्टर इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल मध्ये आपण पाहतो त्याला. मी तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी काय करतो, चार्जच्या रिस्पेक्ट मध्ये सांगतो. आता फक्त कॉन्सेप्ट म्हणून समजून घ्या. याला कसं डिफाईन केलंय, ही डेफिनेशन तुमच्या 10th स्टँडर्डच्या इलेक्ट्रिसिटी चॅप्टर मध्ये सुद्धा होती. आता ठीक आहे, शिकून घे, इथं तुझा फायदाच होईल. आता इथे पहा, आपण असं समजू की आपल्याकडे एक सोर्स चार्ज आहे. नीट आहे का मी काय म्हणालो? हा एक चार्ज आहे. आपण जनरली सगळे चार्जेस काय करतो, स्पेरिकल मानतो. ठीक आहे, इलेक्ट्रॉनचे वगैरे असल्यामुळं आपण त्याला ॲटमचं स्ट्रक्चर मानतो. आणि आपण, तुम्ही आता क्वांटम फिजिक्स क्वांटम केमिस्ट्री शिकत आहात, त्याच्यामध्ये क्वांटम नंबर्स मध्ये तुम्ही पाहिलेले की यांच्या ज्या शेल्स वगैरे आपण बनवतो, NLMS जे लावतो, त्याच्यामध्ये आपण स्पेरिकल शेप धरूनच चालत असतो. तर असं समजा की आपला एक इथे एक चार्ज आहे कुठलाही. हा चार्ज आहे लेट्स से प्लस कॅपिटल क्यू. हे सगळं आपण 12वीला शिकणार आहेत. आता फक्त या कॉन्सेप्टसाठी समजून घ्यायचं मिनिंग काय. मग मी तुम्हाला ह्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी 2 टाईपची सांगणार आहे. ग्रॅव्हिटेशन मध्ये नेमकं काय होते आणि इथे काय होते. आता बघा, एक चार्ज आहे. हा चार्ज पॉझिटिव्ह आहे. आणि चार्जेस मध्ये 2 प्रॉपर्टी असतात, अट्रॅक्शन आणि रिपल्शन, दोन्ही असतात. पॉझिटिव्ह चार्ज काय करेल, दुसऱ्या पॉझिटिव्ह चार्जला रिपेल करेल, पण निगेटिव्हला अट्रॅक्ट करेल. ठीक आहे. आता तुम्ही एक असा विचार करा, मी जर एक इमॅजिन कराय कुठला तरी चार्ज घेतला. हा चार्ज समजा पॉझिटिव्ह आहे. एक दुसरा कोणताही चार्ज आहे पॉझिटिव्ह आहे, तो याच्याजवळ आणला तर हा त्याला रिपेल करेल, म्हणजे हा त्याला इकडे ढकलेल. ठीक आहे, रिपेल करेल. अजून तो त्याला ढकलेल, अजून त्याला ढकलेल. एक वेळ अशी येईल की हा इकडे येणार नाही, इकडे जाणार नाही, इथे शांत बसेल. याचा अर्थ काय झाला, समजा या ठिकाणी याने याला रिपेल करणं स्टॉप केले. याचा अर्थ काय झाला, याची रिपेल करण्याची ही बाउंड्री आहे. समजलं? यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड. ही फील्ड आहे, जशी मॅग्नेटिक फील्ड असते. तुम्ही 10वीला शिकलात मॅग्नेटिक फील्ड, लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल, फ्लेमिंगचा, ठीक नाही? तर समजून घ्या, ही एक फील्ड आहे. फील्ड काय असते, इट्स एरिया इन विच इट्स एन एरिया इन विच चार्ज हॅज इट्स एनर्जी. तिथपर्यंत तो काम करतो. आता याच्यानंतर मात्र याच्यावर याचं कोणते रिपल्शन येणार नाही. याचं डायरेक्ट मिनिंग काय सांगा, रिपल्शन येणार नाही म्हणजे इथे आता याच्यात कोणतंच मोशन राहणार नाही. तर हे एक असं डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स लेट्स से आर आहे. आता हे कोणतं डिस्टन्स आहे, ज्याच्यामुळे याचा याच्यावर कोणताच फोर्स लागणार नाही. तर या डिस्टन्सला आपण मानतो दॅट इज इन्फिनिटी. असं इन्फिनिटी ज्याच्यावर ह्याच्यावर कोणताही फोर्स लागत नाही, त्याला इन्फिनिटी म्हणतात. ठीक आहे. इन्फिनिटीचा अर्थ याला उचलून कुठेतरी ढगात फेकणं नाही. इन्फायनाइटच मिनिंग आहे, इन्फिनिटी कॅन बी ऑफ सम मिलीमीटर डिस्टन्स ऑल्सो. मिलीमीटर, सेंटीमीटर काही राहू शकते. एक चार्ज आहे, तुम्ही बघा 2 मॅग्नेट आहेत, तर तुम्ही जर त्याला दोघांचे एन पोल जवळ आणले तर तो त्याला रिपेल करेल. रिपेल केल्यावर त्याने ढकललं, आता थोड्या वेळानंतर हलणारच नाही, इथपर्यंत आला. तर आता याचा मॅग्नेटिक फील्डचा ह्याच्यावर काहीच परिणाम नाहीये. याचा अर्थ हे डिस्टन्स काय झालं याच्यासाठी इन्फायनाइट झालं. तर ते काही मिलीमीटर सेंटीमीटर राहू शकते. आता तुम्ही समजून घ्या, इन्फिनिटी कशाला म्हणले, फिजिक्स मध्ये कसं डिफाईन केले. इन्फिनिटी इज अ डिस्टन्स वेअर पोटेन्शियल इज टेकन टू बी झिरो. त्या पोटेन्शियलला आपण झिरो म्हणतो. पोटेन्शियल म्हणजे काय,
त्याच्या कॉन्फिगरेशनमुळे आलेली एनर्जी. आता याच्यात कुठलीच एनर्जी नाही, एनर्जी झिरो आहे, म्हणजे पोटेन्शियल झिरो आहे. तर सांगा एनर्जी झिरोचा अर्थ काय? ह्याच्यावर कुठला आता फोर्स काम करत नाही. वर्क डन. वर्क काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता याचं डिस्प्लेसमेंट का होत नाहीये? कारण आता याच्यावर कोणता फोर्स काम करत नाहीये. आता तो कोणता फोर्स होता? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स होता, इलेक्ट्रॉनने लावलेला. मग सांगा बरं, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स झिरो झाला तर मी तुम्हाला वर्कच्या डेफिनेशन मध्ये सांगितलं होतं एफ एस कॉस थिटा. वर्क झिरो केव्हा केव्हा होऊ शकते? जेव्हा थिटा 90 असेल, किंवा फोर्स झिरो असेल, किंवा डिस्प्लेसमेंट झिरो असेल. 3 कंडिशन होते, आठवते? तर आता या केसमध्ये कोण झिरो आहे? फोर्स. कारण अँगल तर झिरो आहे किंवा 180 आहे. आता इकडे ढकलायला आहे म्हणजे अट्रॅक्ट केला असतं तर, हे की नाही, ऑपोजिट डिरेक्शन मध्ये आलं असतं ते. तर समजून घ्या इथे फोर्स झिरो आहे. आता इथे फोर्स झिरो झाला म्हणजे सांगा वर्क झिरो झालं. आणि वर्कच कोण असते? एनर्जी असते. याचा अर्थ इथे एनर्जी काय झाली? झिरो. याचा अर्थ इथे एनर्जी झिरो होणं म्हणजे इथं पोटेन्शियल झिरो होणं. म्हणून इन्फिनिटी इज अ डिस्टन्स where we consider the potential of body is zero. Very important step. R infinity, potential is zero. आता आम्हाला काय करायचंय? पोटेन्शियल डिफरन्स काय सांगतो बघा, किंवा पोटेन्शियल ॲट अ पॉइंट काय सांगते. चला आपण आता अशी स्टोरी मानूया. एक चार्ज आहे, हा चार्ज कुठे आहे? ॲट इन्फिनिटी. आणि मला या चार्जला इन्फिनिटीहून, नीट पहा, विचार करा, समजा हा पण एक प्लस क्यू चार्ज आहे, स्मॉल मध्ये पॉझिटिव्ह क्यू आहे. आता हा कोणता चार्ज असतो? युनिट चार्ज. म्हणजे हा किती मानला जातो माहितीये? 1 मायक्रो कुलम. चार्ज आपण कुलम मध्ये मोजतो. ठीक आहे, कुलम्स लॉ वगैरे तुम्ही कुलम वगैरे 10th मध्ये शिकलोय आपण चार्जला, एम्पियर कुलम. ठीक आहे. आता बघा मी जी प्रोसेस सांगायलो, ऍक्च्युली मी हेच पूर्ण डबल इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये शिकवतो. पण तुम्हाला आता पोटेन्शियल एनर्जी शिकायची तर सगळ्याच आहेत. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे, पण डेफिनेशन सेम आहे. आता बघा हा प्लस चार्ज आहे क्यू. विचार करा, चार्ज आता कुठे आहे? इन्फिनिटीवर. त्याचं पोटेन्शियल किती आहे? झिरो. आता डेफिनेशन काय सांगते पोटेन्शियल एनर्जीची? पोटेन्शियल एनर्जी इज वर्क, एक वर्क डन आहे, टू ब्रिंग अ body or a particle, to bring a body or a particle from infinity to a particular point. विचार करा याला काय म्हणायचे. आता आपल्या गावठी भाषेत सांगतो, या क्यूला इन्फिनिटीहून मला काय करायचंय? या चार्जच्या जवळ आणायचं, याच्या जवळ आणायचे. म्हणजे बघा मला ह्याला या डायरेक्शन मध्ये आणायचं, आणि मी काय ठरवलं? मला ह्याला इथे आणायचंय एका पॉइंट पी वर. आता तुम्ही विचार करा, हा आपोआप येईल का इथं? कारण आता याच्यावर कुठला फोर्सच नाही ना. फोर्स नाही कारण पोटेन्शियल झिरो आहे. मग ऑब्जेक्टला जर डिस्प्लेस करायचंय तर फोर्स लागेल. तो फोर्स कोण देणार? हा तर देणार नाही, आपल्याला बाहेरून द्यावं लागेल. तर तो असेल तुमचा एक्सटर्नल फोर्स, एफ एक्स्ट. म्हणजे असं समजून चला, या माऊस आता हा कुठे? इन्फिनिटीवर आहे, आणि मला याला कुठं आणायचंय? या पॉइंटवर. आणि या माऊसला रिपेल कोण करतोय? हा मोबाईल. मला ह्याला इथून इथं आणायचंय. आता इन्फिनिटीवर हा शांत आहे, इथून इथं आणायचं तर काय करावं लागेल? ह्याच्यावर फोर्स अप्लाय करावा लागेल. तो फोर्स माझ्या हाताने मी करतोय बघा, एक्सटर्नल फोर्स. मी त्याला काय म्हणलं? चल इकडे घेऊन जाऊ, इकडे घेऊन जाऊ. आता ह्याला इकडे आणायला गेल्याबरोबर काय होईल? हा ऍक्टिव्हेट होईल इकडचा, कारण हा त्याच्या फील्ड मध्ये आला. वो उसके एरिया में आया, वो शांत तो नहीं बैठेगा. आता तो काय म्हणेल? त्यानं पाहिलं यायलेला चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह आहे. आणि तो स्वतः कसा आहे? पॉझिटिव्ह आहे. तर तो त्याला काय म्हणेल? निकल यहाँ से. तर तो रिपेल करायला बघेल. आता मी जे सांगायला त्याच्याकडे लक्ष द्या, लँग्वेज कडे लक्ष देऊ नका. असे कंटेंट बघा मी काय सांगायलो, नाही तर मी नुसतं लिहून देऊन बाजूला होऊ शकतो, तेवढं मला आवडत नाही. त्या चार्जला मला इन्फिनिटीहून कुठं आणायचंय? एका पॉइंट पी वर आणायचंय. त्यासाठी मला वर्क करावं लागेल. डेफिनेशन तेच सांगते, वर्क डन टू ब्रिंग अ चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू अ पर्टिक्युलर पॉइंट. त्याला मी फोर्स लावला. फोर्स लावताना एक शब्द वापरला जातो, विदाउट चेंजिंग इट्स कायनेटिक एनर्जी.
आता याच्या मागचं रिझन तुम्ही 12वीला गेल्यावर शिकाल, आता नाही. आता तुम्ही फक्त डोक्यात ठेवा, ही प्रोसेस एक महत्वाचा शब्द असतो, इट इज डन व्हेरी स्लोली. खूप स्लो करण्याचा अर्थ काय सांगा, याची स्पीड कमी ठेवा. स्पीड कमी ठेवणं म्हणजे हाफ mv². मासमध्ये तर चेंज होणार नाही त्याच्या. चेंज आपण कशाला करू शकतो, स्पीडला. आपल्या हातात आहे स्पीड. मग मला या माऊसला जायबे म्हणून ढकलायचं नाही, तर मला याला एकदम हळू 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 आणायचं. सांगा, मी याला इकडे आणतोय, तर हा मोठा चार्ज काय करेल, रिपेल करेल. तर सांगा बरं, या वर्क डन साठी मी जे वर्क करतोय हे याच्या अगेन्स्ट करतोय ना, याच्या अगेन्स्ट करतोय. याच्या अगेन्स्ट करतोय म्हणजे माझं वर्क डन कसं आहे, ऑपोजिट आहे, म्हणजे निगेटिव्ह आहे. मग आता डेफिनेशन येईल, तुम्हाला पटकन कळेल. मग याचा फॉर्म्युला लिहिलं की एका सेकंदात कळते. क्वेश्चन सॉल्व्ह करताना खूप जणांच्या हेड डोक्यात येत नाही. वर्क डन निगेटिव्ह म्हणते, निगेटिव्ह का? सिंपल विचार करा, मला काय करायचंय, या पॉझिटिव्ह क्यूचं बिलकुल इच्छा नाही याला आपल्या जवळ येऊ द्यायची, मी त्याला जबरदस्ती आणतोय. तर मी जे वर्क करतोय ते त्याच्या ऑपोजिट करतोय. आता तुम्ही असा विचार करा, अजूनही अपोजिटचा विचार करा. तुम्ही म्हणा नाही सर असं कसं, इकडचा चार्ज हा तर नेहमी पॉझिटिव्ह असतो. याला इलेक्ट्रोस्टॅटिकच्या लँग्वेजमध्ये टेस्ट चार्ज म्हणतात. टेस्ट चार्ज चे दोन प्रॉपर्टी असतात. टेस्ट चार्ज इज ऑलवेज पॉझिटिव्ह. फिक्स, हा लक्षात ठेवा, पुन्हा फ्युचरमध्ये कामाला येईल. स्टेटमेंट क्वेश्चन येतात. टेस्ट चार्ज इज ऑलवेज पॉझिटिव्ह. इट्स युनिट इज मॅग्निट्यूड इज 1 मायक्रोकुलम. तर आपण एक टेस्ट चार्ज घेतला. टेस्ट का घेतला, प्रयोगापुरता घेतलाय, पुढे फॉर्म्युल्यामध्ये तो कॅन्सल होतो. एक्सपेरिमेंटल चार्ज असतो तो नंतर आपल्या पूर्ण प्रोसेसमध्ये येत नाही. तुम्ही आठवा, आपण स्मॉल जी जेव्हा काढत होतो ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये, तेव्हा तुम्ही gm/r² लिहित होता, स्मॉल जी. आठवते? कॅपिटल जी कॅपिटल m/r². आठवा बरं, स्मॉल m कॅन्सल होत होता, हे की नाही? म्हणजे त्या मासवर डिपेंड नसते जी ची व्हॅल्यू. म्हणजे स्मॉल m जो होता तो कॅन्सल होत होता. तिथे जे स्मॉल mचं काम आहे ते इथं स्मॉल qचं काम. तो टेस्ट मास होता, हा टेस्ट चार्ज. पोटेन्शियल एनर्जी इज थ्रू आउट सेम. कॉन्सेप्ट सगळीकडे सेम चालतो. हे जगातलं खूप हायर लेवलचं सायन्स आहे. इथूनच आईन्स्टाईन, न्यूटनचे हे सगळे एक्सपेरिमेंट्स आहेत. आपण समजून घ्यायलो, हेच आपलं मोठं नशीब आहे. तर पहा, या चार्जला मला इन्फिनिटीहून कुठं आणायचंय, इथे. आता तुम्ही विचार करा, टेस्ट चार्जची पहिली कंडिशन ऑलवेज पॉझिटिव्ह. हा असतो सोर्स चार्ज. इट कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. विचार करा, हा जर निगेटिव्ह असेल तर तो ह्याला काय करेल, अट्रॅक्ट करेल. आता नीट बघा, मला त्याला काय करायचंय, या ठिकाणी आणून ठेवायचंय. हा तर उत्सुक आहे त्याला अट्रॅक्ट करायला. मग बघा बरं, मी जर थोड्याला जवळ आणलं तर हा तर उडून घेईल, हा तर पूर्ण उडून घेईल. पण मला त्याला कुठं आणून ठेवायचंय, पॉइंट पी वर. तर माझा उद्देश काय, त्याने पूर्ण ओढू नये. तर माझा फोर्सचं डायरेक्शन कुठं राहील, ऑपोजिट राहील. अरे बाबा, मी जर त्याला इकडे आणलं आणि तो जर या सोर्सच्या खूप जवळ आला, तर तो अनलाईक असल्यामुळे काय करेल, अट्रॅक्ट करेल. पण मला त्याला अट्रॅक्ट होऊ द्यायचं नाही, मग त्याला इथंच बसवायचंय. तर मला फोर्स एक कॉम्पोनंट इकडे ठेवाच लागेल. याचा अर्थ बघा, हा फोर्स कुठं लावायलाय, या डायरेक्शन मध्ये, आणि मी फोर्स कुठं लावले, ते हे पण ऑपोजिट झाले की नाही, म्हणजे इथे वर्क डन ऑपोजिटच झालं. तर तुमचा सोर्स चार्ज पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह असो, वर्क डन इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तर आजपासून एक लक्षात ठेवायचं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जीचा कॉन्सेप्ट आला. चेंज, नुसतं पोटेन्शियल नाही. नुसतं पोटेन्शियल तर तुम्ही शिकलात. इलास्टिक मध्ये काय होतं, हाफ kx². स्प्रिंगला, ग्रॅव्हिटेशनल मध्ये mgh. हे फॉर्म्युलेच आहेत, आपण सगळे क्वेश्चन केलेत त्याचे. फिजिक्स मध्ये पोटेन्शियल एनर्जी इज नॉट ऍक्च्युअली स्टडीड. वी स्टडी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. या चॅप्टरचा सगळ्यात मेन पार्ट आहे. आता या स्टोरीतून तुम्हाला काय कळलं, डेफिनेशनचं मिनिंग आहे. पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ बॉडी इज डिफाइंड ॲज द वर्क डन टू ब्रिंग दॅट बॉडी फ्रॉम इन्फिनिटी टू अ पर्टिक्युलर पॉइंट. दॅट इज कॉल्ड. आता मला सांगा, याचं इथे एक पोटेन्शियल काहीतरी वेगळं होतं,
आणि इथे वेगळं राहील की नाही? पोटेन्शियल कशावर डिपेंड आहे? कॉन्फिगरेशनवर, म्हणजे पोझिशनवर. आता सांगा, इथं जी एनर्जी होती त्याच्यापेक्षा इथं वेगळी राहील ना? का? आर डिस्टन्स चेंज झालं की नाही? डिस्टन्सवर डिपेंड आहे. सर इथं तर 0 आहे. 0 नाही, 0 आपण मानलंय. आपण इन्फिनिटीला मानलंय. तुम्ही असं समजून चला, हा चार्ज डायरेक्ट P वर येतोय का? P वर येता-येता या रस्त्यातून इथं कुठेतरी आला असेल ना? इमॅजिन करा बेटा गोष्टी फक्त. हा इथं कुठेतरी आला असेल ना एखाद्या स्टेपला. आता इथं पोटेन्शियल 0 आहे का? समजा इथं पोटेन्शियल कोण आहे? V1 आणि इथं पोटेन्शियल काय? V2. आता तुमचं बघा फायनल मायनस इनिशियल. फायनल पोटेन्शियल कुठे आहे? इनिशियल इथे आहे. तर तुमचा पोटेन्शियल डिफरन्स काय? फायनल मायनस इनिशियल. तर सांगा बरं आता हे 0 आहे का? आता 0 नाहीये. आपल्याला फक्त त्याला कॅल्क्युलेशन मध्ये सोपं करायचं म्हणून आपण काय करतो? एक पोटेन्शियल 0 मानतो. तू तिकडे फिजिक्सच शिकायला जाणार होता ना? तुझा फायदाच व्हायलाय. डोंट वरी. सांगा, इथे हा जो V1 आहे, आता इथं 0 नाहीये. आपण त्याला सिम्प्लिसिटीसाठी फिजिसिस्टनी काय केलं? न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स फॉर स्टडी पर्पज. तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणून जेव्हा हे शिकणार, तेव्हा तुम्हाला या गोष्टी चांगल्या कळाव्यात म्हणून त्यांनी एका पॉइंटला पोटेन्शियल 0 मानलं. तर सांगा, ही व्हॅल्यू 0 झाल्यामुळे तुमचं पोटेन्शियल कशाला इक्वल होते? V2 ला. म्हणजे तुम्ही एकाच पोटेन्शियलवर बोलता. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आजपासून ॲज अ सायन्स स्टुडंट, potential is not defined in physics. In physics, we always deal with potential difference. म्हणून बघा करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पण पोटेन्शियल डिफरन्स शिकतो आपण. कळलं? तेही हेच आहे. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? आता हे जे तुम्ही शिकलात ना, हे तुम्ही केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत जा, USA मध्ये जा, चायनामध्ये जा, जगातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये पोटेन्शियल एनर्जीचा चेंज असा शिकवतात. ही इंटरनॅशनल स्टँडर्ड डेफिनेशन आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचंय? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, डेल्टा यू. यू इज पोटेन्शियल एनर्जी. डेल्टा फॉर चेंज इज, याला काय म्हणलंय? इज डिफाइंड ॲज निगेटिव्ह वर्क डन. निगेटिव्ह काय कळलं ना? निगेटिव्ह वर्क डन टू ब्रिंग अ बॉडी. आता इथं मी चार्ज म्हणत नाही. आता इथं चार्ज का लिहित नाही? मी काही इलेक्ट्रोस्टॅटिक शिकत नाहीये सध्या. मी ओव्हरऑल पोटेन्शियल एनर्जी शिकतोय. तर बॉडी आहे. मग ती बॉडी एक मास असेल तर इथं एम लिहिल, चार्ज असेल तर इथं क्यू लिहिल. फरक वेगवेगळा आहे. मासच्या बाबतीत वेगळी स्टोरी आहे, कारण मास इज ऑलवेज पॉझिटिव्ह. तर तिथे नेहमी काय होणार? रिपल्शन होणार. ग्रॅव्हिटीवर डिपेंड आहे. अर्थकडे येणारा मास अट्रॅक्ट होईल, ऑपोजिट जाणारा रिपेल होईल. त्याच्यामुळे वर्क डन निगेटिव्ह होईल. मी ऑब्जेक्ट वर फेकतो तेव्हा काय होते? जी निगेटिव्ह होतो. आठवतंय ना सगळ्याला? कारण जी खाली लागायलाय, वर चाललंय. आपण आता वर्कचे खूप सारे क्वेश्चन केले. निगेटिव्ह आले म्हणजे काय आले? 180 डिग्री. आहे की नाही? हे वर चाललंय. तर बघा, इकडे फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट कुठे आहे? ऑपोजिट. तर वर्क डन निगेटिव्ह आली की नाही? पण कोणतीही केस घ्या, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल घ्या, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल घ्या, वर्क डन इज ऑलवेज निगेटिव्ह. हे विसरायचं नाही. जे विसरायचं नाही म्हणतो ते काही करून विसरायचं नाही. हे वर्क डन नेहमी निगेटिव्ह असतं. टू ब्रिंग अ बॉडी, कुठून आणायचं बेटा? फ्रॉम इन्फिनिटी टू अ पर्टिक्युलर पॉइंट. अंडरस्टूड? ही याची डेफिनेशन आहे. मग आता सांगा मला काय म्हणायचंय? चेंज इन पोटेन्शियल इज निगेटिव्ह वर्क डन. ही झाली याची डेफिनेशन. सर चेंज म्हणजे काय? यू फायनल मायनस यू इनिशियल. मायनस बाहेर काढा. वर्क डन काय असते? एफ डॉट एस. झाली डेफिनेशन. एस कोण आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशावर डिपेंड आहे? डिस्टन्सवर, या आर वर. तर मी एक काम करतो, तर एफ च्या जागी काय लिहितो? आर लिहितो. सांगा बरं, फार छोटं डिस्प्लेसमेंट असेल तर डी आर. डिफरन्शिएशन. मग वर्क डन काढायचं तर वर्क डन तुम्ही काय शिकला होता? एरिया अंडर कर्व. एरिया काढत होतो आपण. आता हे सगळं मागचे कार्यकर्ते इकडे येणार. वर्क काढायचे म्हणजे मला काय करावं लागेल? एफ आर ला इंटिग्रेट. शाबास.
तेवढ्या दिवसात एवढं तर आलं. इंटिग्रेशन म्हणतात ह्याला. व्हेरी नाईस. तर मी जर याला dr म्हणलं, तर मला टोटल वर्क डन काढण्यासाठी इंटिग्रेशन करावं लागेल. इंटिग्रेशन कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये? आरच्या. कुठून कुठं न्यायचं आर सर? सर R1 इथं होता, इथं R2 होता. R1 पासून R2 पर्यंत. मी आता R1 ला काय मानतो? इन्फिनिटी मानले. तर मला कुठून कुठपर्यंत जायचं? इन्फिनिटी टू R जायचं. हे नेहमी इन्फिनिटी मानावं असं कोणत्याही ग्रंथात लिहिलेलं नाही. इट्स जस्ट अ डेफिनेशन. तर इथे नेहमी इन्फायनाइटच राहील असं काही नाही. म्हणून पर्टिक्युलर स्टेप मध्ये तुम्ही काय म्हणा? R1 R2 माना. आता बघायला आपण प्रॉपरली समजून घेऊ. तर मग खूप छोट्या डिस्टन्ससाठी पोटेन्शियल एनर्जीचा चेंज छोटा असेल. अरे बाबा, मला या माऊसला इथून इतका आणण्यापेक्षा मला या माऊसला फक्त एवढंच आणायचंय. तर बघा, मी फक्त बोट लावून सोडलं. आता हे डिस्टन्स किती कव्हर झालं? dr. खूप छोटं डिस्टन्स कव्हर झालं, तर एनर्जीचा चेंज खूप कमी होईल की नाही? म्हणून यू ला मी काय लिहीन? डेल्टा यू. आपलं du लिहीन. du क्या होगा? निगेटिव्ह ऑफ वर्क डन. वर्कला काय लिहाल? एफ dr. कुठून कुठपर्यंत? R1 टू R2. आणि ह्याला काय लिहाल? सर कुठून कुठपर्यंत? यू इनिशियल, यू फायनल. तर फायनल मायनस इनिशियल घेतो आपण. तर UF minus UI is negative integration FDR. This is called change in potential energy. एवढं सांगायसाठी मी 20 मिनिट बोललोय. स्टोरी समजली याची सगळी? कॉन्सेप्ट एवढाच असतो. आजपासून 4 मार्क घेऊन चाललात तुम्ही आता इथून JEE मेन्सचे 4 मार्क 100%. या चॅप्टरवर जो प्रश्न बनेल तो या कॉन्सेप्टवर बनेल. आणि या चॅप्टरचा सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे. खूप जणांना हे निगेटिव्ह का असते कळत नाही. तुम्ही पोटेन्शियल एनर्जी ग्रॅव्हिटेशनची लावा. मी तर तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिकची दाखवली. ग्रॅव्हिटेशन मध्ये स्टोरी कशी चालेल? इथे आहे, एका ऑब्जेक्टला आपण पर्टिक्युलर हाईटवर फेकतोय. चला, ऑब्जेक्टला मी खालून वर फेकलं, डिस्प्लेसमेंट वर आहे. ग्रॅव्हिटी कुठे आहे? खाली. तर सांगा बरं, वर्क डन निगेटिव्ह व्हायले की नाही? आता याचं मी जसं बघा, प्रोसेस किती इंटरेस्टिंग आहे. इथं पोटेन्शियल काय मानलं? 0. कुठे मानलं ते? इन्फिनिटीला. आता सर ग्रॅव्हिटेशन मध्ये मी अर्थच्या सरफेसला 0 मानतो. आता इन्फायनाइट झालं म्हणजे काय? मी कुठल्या तरी एका पॉइंटला रेफरन्स मानेल की नाही? आता सांगा, मी आता माऊस कुठे? या टेबलवर आहे. आता याचं पोटेन्शियल काय? 0 आहे. पण हा टेबल काढून घेतला तर खाली पडेल ना. तर आता याचं पोटेन्शियल 0 आहे का इथं? नाही. मी स्वतः ठरवू शकतो. सर मग मी 0 कुठं मानू? जिथं मानायचं कुठे 0 माना. हीच तर मजा आहे. नंबर लाईनवर ओरिजिन कुठं असतो? खूप भारी प्रश्न आहे बरं. खूप जणांना माहित नाही. सर सेंटरला असतो. असतेच आमचे टीचर्स. नंबर लाईन काढलं. चला 0 कुठं दाखवता? तुम्ही आता मॅथ शिकताय म्हणून इथं 0 आहे असं तुमच्या डोक्यात नाही. बाबा 0 इथेही राहू शकते. ठीक आहे? पण मी जर 100 लोकांना विचारलं, तर 99 लोक, 98 धरा तुम्ही 2 सोडले तर. 98 लोक काय म्हणतील माहितीये? 0 इथं राहतो. का? कारण इकडं मायनस, इकडं प्लस. का बाबा, मी मायनस घेतच नाही. इथं 0 मानतो. सगळे इकडे नंबर घेतले. तर 0ची पोझिशन आपल्या मनावर आहे, कुठे घ्यायचं? बरं 0 आहे म्हणलं तिथं 0च लिहावं काय? पहा बरं. 0, 1, 2, 3, 4. हे डिस्टन्स किती आहे? बघू किती छान आहे, किती हुशार आहेत बघू. हे डिस्टन्स किती आहे? 2 आहे. व्हेरी नाईस. हे डिस्टन्स, हे डिस्टन्स, हे डिस्टन्स 2 पहिलं काढताना हे 0 होतं म्हणून 2 म्हणलात. आता इथं तर 0 नाही तरी 2 कसं काय? म्हणजे मी ह्याला 0 मानत नाही का आता? हे 0चंच काम करायला की नाही? याला 0 मानलात तेव्हा तर 1, 2 म्हणलात ना. 1 वरून 3 वर जायचंय. कळलं? मी तुमच्या पूर्ण ब्रेनचा कचरा करू शकतो. पण मी जे सांगायलो, कधीही रेफरन्स पॉइंट जो असतो, तुम्हाला जर हायर सायन्स शिकायचंय, तर तुमचा मॅथेमॅटिकल कॉन्सेप्ट खूप स्ट्रॉंग पाहिजे. मी हे सांगू लागलो, ओरिजिन इज नॉट ऑल्वेज 0. ओरिजिन म्हणजे 0 नाही. ओरिजिन मीन्स एनी नंबर. तुम्ही कोणालाही 0 माना. आता मला नांदेडहून मुंबईला जायचंय.
तर मी नांदेडला 0 मानतो इनिशियल. पण तेच जर मला हैदराबादहून मुंबईला जायचंय, तर आता नांदेड 0 होणार नाही. आता हैदराबाद 0 होईल. त्याचा अर्थ काय झाला? 0ची पोझिशन कंटिन्युअसली चेंज होते. इथे 0 पासून 2 मोजल्यामुळे 2 म्हणलात. आता 1 पासून 3चं 2 व्हायसाठी ह्याला 0च म्हणावं लागेल की नाही? तरच तुम्ही हे डिस्टन्स 1 आणि हे 2 म्हणाल. म्हणजे हा पण 0 आहे, हा पण 0 आहे, हा पण 0 आहे, हा पण 0 आहे. एनिथिंग कॅन बी 0. बरं फ्रॅक्शनमध्ये हा 1 आहे. 1 होल आहे. नाही, हा हाल्फ आहे. नाही, हा 1/3 आहे. हा 1/4 आहे. हा 1/10 आहे. मी ह्याला हाल्फ म्हणू शकत नाही का? अरे हा हाल्फ असेल तर हा फुल होईल ना. हा 1/3 असेल तर आता हा 1 होईल ना. बघा हेच असते. ओरिजिन कुठं मानायचं हे माहित नाही. हायर लेव्हलमध्ये जाताना हे थिंकिंग आलं पाहिजे. म्हणून समजून घ्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल असो, इलेक्ट्रोस्टॅटिक असो, आपण आपल्या मनाने कुठल्या एका पॉइंटला ओरिजिन मानू शकतो. मी फुल मूडमध्ये तुम्हाला फिजिक्स शिकवायच्या. तर लक्षात घ्या, इथून घ्या. तर मी अर्थच्या या ठिकाणी सरफेसला पोटेन्शियल किती मानलं? 0. तर इथे आणल्यानंतर बघा आता कॉन्फिगरेशन काय? तिथे R होतं, इथे H आहे. तर लागलेला फोर्स कोण आहे? mg आहे. तर सांगा इथे कोण आहे? सर mgh2 यायले काय लक्षात? आणि इथे कोण आहे? mgh1. सर इथे H1 0 आहे. तर इथली एनर्जी काय झाली? 0. फायनल मायनस इनिशियल. म्हणून आपण U ला mgh लिहितो. सर mgh2 मायनस mgh1 का लिहित नाही? कारण मी ह्याला 0 मानून चाललोय. माझं कॅल्क्युलेशन सोपं केलं. म्हणून फॉर्म्युला असा आहे. कळलं? फॉर्म्युला असाच का आला? mgh का आला? पण ऍक्च्युली फॉर्म्युला असा नसतो. आता जर मी याच बॉडीला अॅनलाइज करतोय. बॉडी इथं आहे, मग इथं आहे आणि इथं आहे. सांगा इथली एनर्जी U1, इथे U2, इथे U3. आता मी याला 0 मानलं, तर या दोघांचा एनर्जी डिफरन्स U2 ला इक्वल येईल. याला 0 मानलं तर U3 येईल. पण आता तुम्ही बघा बरं, मी जर ह्या एनर्जीचा डिफरन्स काढला तर आता येईल का 0? कारण मी आता याला 0 नाही, मी याला 0 मानले. तर इथला फॉर्म्युला काय होईल? mgh3 mgh2 यांचा डिफरन्स. आता हा 0 नाहीये, इथं हा 0 होता. म्हणून पोटेन्शियल एनर्जी इज नॉट डिफाइंड. पोटेन्शियल एनर्जी डिफरन्स इज डिफाइंड. ही एवढी स्टोरी त्याच्यासाठी असते. बर सर हे वर्क डन एक प्रकार, हे वर्क डन आहे ना, FDR कोण आहे? वर्क डन आहे. सांगा हे वर्क डन कोणासाठी डिफाइंड आहे? पहिल्या दिवशीच बोललो होतो. जे मेनचा क्वेश्चन दाखवला. वर्क डन or potential energy is defined only for, बताओ, very good, conservative forces. ही कॉन्सेप्ट फक्त कोणासाठी आहे? कन्झर्वेटिव्ह. आता 25 चा क्वेश्चन दाखवलाय मी तुम्हाला. विसरायचं नाही. मला फार राग येते. मी एवढं मन लावून शिकवतो आणि तुम्ही गोष्टी लक्षात ठेवत नाही, म्हणजे फार बेकार गोष्ट आहे ही. तर कन्झर्वेटिव्ह फोर्सेसलाच हे डिफाइंड आहे. मग सांगा कोण कोण कन्झर्वेटिव्ह फोर्स आहेत? सगळेच नाही. काय म्हणा, फ्रिक्शन सोडून. हा. तर पहिला कोण आहे मेन? ग्रॅव्हिटेशनल. पुन्हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स. पुन्हा स्प्रिंग फोर्स. हे सगळे कन्झर्वेटिव्ह आहेत. म्हणून मी जे इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हटलं स्प्रिंगची, तिथे पोटेन्शियल एनर्जी डिफाइंड आहे. समजे? ये स्टोरी चलती है. आता याच्यामध्ये एक गोष्ट असते. आता तेच मला सांगायचं होतं. बरं डेफिनेशन कळली? डेल्टा यू किंवा DU इज इक्वल टू निगेटिव्ह इंटिग्रेशन ऑफ FDR. निगेटिव्ह म्हणजे तुम्हाला नेहमी पोटेन्शियल एनर्जी जर एखाद्या ग्राफची काढायची असेल, तर तुम्हाला वर्क डन काढावं लागेल आणि त्या वर्क डनचं निगेटिव्ह घ्यावं लागेल. आणि वर्क डन काढण्यासाठी FDR ला इंटिग्रेट करावं लागेल. म्हणजे तुम्हाला ग्राफ दिला तर त्या एरिया काढावा लागेल. हे तुमच्या डोक्यात आलं तर तुम्हाला एखादं एक्सप्रेशन दिलं तर तुम्हाला कळते अरे इथे इंटिग्रेट का करायचंय. हे कळण्यासाठी एवढं डोकं लावायचं असते. इंटिग्रेशन का करतो आपण? आता याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट असतो बेटा. आता सांगून टाकतो तुम्हाला. पार्शियल डिफरन्शिएशन.
नावावरून कळते. आता पार्शियल डिफरन्शिएशन आपण आत्ता नाही शिकत. मॅथ्समध्ये शिकतो आपण 12वीला. ते पार्शियल नावाने शिकत नाही. तिथे आपण शिकतो मेथड्स ऑफ डिफरन्शिएशन, एम-ओ-डी. त्याच्यामध्ये मी हा कॉन्सेप्ट शिकवत असतो अंडर इम्प्लिसिट फंक्शन्स. इम्प्लिसिट फंक्शनमध्ये आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढतो. पार्शियल डिफरन्शिएशन इज अ शॉर्टकट मेथड. तुम्हाला जर कोणी असं फंक्शन दिलं, नीट बघा. फंक्शन कसं आहे बघा. चला एक फंक्शन घेऊ आपण कोणतंही, एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता याचं डिफरन्शिएशन करा. तर तुम्ही म्हणाल आज कसं करा सर, इथं एक्स पण आहे आणि वाय पण आहे. तर आम्ही फक्त एक्स मध्ये करत होतो. तर पार्शियलचा अर्थ काय असते, जेव्हा तुमच्याकडे बघा इथे एक्स पण आहे वाय पण आहे, जेव्हा दोन वेगवेगळे फंक्शन मिक्स होऊन येतात, एकत्र येतात, म्हणून त्याला म्हणतात इम्प्लिसिट फंक्शन्स. जेव्हा तुम्ही असं लिहिता एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 3, बघा एंटायर इन द टर्म्स ऑफ एक्स, तर हे झालं एक्सप्लिसिट. कारण तुम्ही एक्सप्लिसिटली फक्त एक्सलाच पाहताय, पण याच्यामध्ये एक्स पण आहे वाय पण आहे. तर हे कोणतं फंक्शन आहे, इम्प्लिसिट. इम्प्लिसिट फंक्शन्स मध्ये डिफरन्शिएशन ची शॉर्टकट असते पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता याचं आपण डिफरन्शिएशन काय लिहितो आठवा, डीएक्स लिहितो, आठवते डीएक्स, डीएक्स बाय dt समथिंग लिहितो आपण, डी बाय डीएक्स लिहितो, हे की नाही. पार्शियल मध्ये काय लिहितात, असं काढतात, डी सारखं चिन्ह. दिस इज ग्रीक लेटर, इट इज रीड ॲज डेल. त्याला डेल एक्स वाचायचं. ठीक आहे, हा करेक्ट. श्रॉडिंजर मध्ये येते वेव्ह फंक्शन. ठीक आहे, हे डेल असतं. आता डेल काय सांगतं, तुम्हाला फक्त एक गोष्ट समजून घ्या. मला जर या फंक्शनला डिफरन्शिएट करायचंय, तर मी ज्यावेळेस म्हणतो डेल यू बाय डेल एक्स, तर मी एनर्जीला एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये करतोय. जेव्हा एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्शिएट करता, तेव्हा बाकीचे जेवढे व्हेरिएबल्स असतात त्यांना कॉन्स्टंट मानायचं. आता आपल्याला माहिती आहे कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असते, 0. तर सांगा, आता हे फंक्शन आहे, त्याच्यामध्ये काय होते, विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे बघा, ऑदर्स आर कॉन्स्टंट. ठीक आहे. सांगा डेल यू बाय डेल वाय काय असेल मग, विथ रिस्पेक्ट टू वाय, ऑदर्स आर कॉन्स्टंट. 3 डायमेन्शन मध्ये चला, इथे विथ रिस्पेक्ट टू झेड, ऑदर्स आर कॉन्स्टंट. आता या पद्धतीने मला याचं जर डिफरन्शिएशन काढायचं तर मी काय करेन, तर मी काय करतो, एक्स बघा, मी जर डेल यू बाय डेल एक्स काढायचं ठरवलं याचं, तर मी एक्स ला डिफरन्शिएट करेन आणि वाय ला काय म्हणेल, कॉन्स्टंट. तर काय ते बघा, इथून येते 2x, एक्सचं डेरिव्हेटिव्ह, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x. आता बघा, हा जर कॉन्स्टंट आहे, 0 नाही, तो मल्टिपल आहे. आपण डिफरन्शिएशन मध्ये मल्टिपलला बाहेर काढतो. 2x चं डेरिव्हेटिव्ह करा, 2x चं डेरिव्हेटिव्ह 2, 2x चं डेरिव्हेटिव्ह 2, अरे x चं 1 असते ना, झोपीत आहे तुम्ही. 2x चं डेरिव्हेटिव्ह 2 आणि y कोण आहे, आता इथे कॉन्स्टंट आहे, म्हणजे तो एक मल्टिपल आहे, तर 2y येईल. x चं 1 झालं ना, तुम्ही y ला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायला, समजून घ्या स्टोरी. आता y कोण आहे, कॉन्स्टंट आहे. आता यासोबत x आहे का, नाही. कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 असते, तर y स्क्वेअरचं काय येईल, 0. तर या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय झालं, पण हे कंप्लीट नाही, दिस इज पार्शियल डेरिव्हेटिव्ह. आता मी जर याच फंक्शनला, सेम फंक्शन आहे, नीट आहे का, चला डेल यू बाय डेल वाय काढा म्हणलं. आता तुम्ही काय करणार, एक्स ला कॉन्स्टंट मानणार, एक्स ला कॉन्स्टंट मानलं तर हे 0 होईल. आता 2y चं डेरिव्हेटिव्ह 2 आणि x मल्टिपल आहे इथं, आणि y स्क्वेअरचं काय होईल, 2y. हे किती आलं, 2x प्लस 2y. सेम यायले, नेहमी येईल असं नाही, फंक्शनवर आहे. का बरं, हे कोणतं फंक्शन आहे नीट बघा, हे बहुत अलग अलग नाम होते हैं इसमें. x ची डिग्री 2, y ची डिग्री 2, इथे एक्स वाय ची डिग्री 2. मल्टिपल डिग्री काढायचं 9th स्टँडर्डला शिकवत असतो मी. पॉवर्स ऍड करत जातात, आठवते, ज्याचा सम केल्यानंतर पॉवर जास्त येते ती डिग्री असते. जर मल्टी व्हेरिएबल पॉलिनॉमियल असेल, तर व्हेरिएबल त्याचं डिग्री कशी काढतात, सगळ्या पॉवर्सला मल्टिप्लाय करून. हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला.
आता हे 2 टू 2 आहे आणि जेव्हा सगळ्यांचे पॉवर 2 येतात, तेव्हा अशा फंक्शनचं एक नाव असते होमोजिनियस फंक्शन्स. हे होमोजिनियस फंक्शन आहे. म्हणून आपण जे तुम्ही नीट बघा हे कोण आहे? एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर आहे ना? तर एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर इज अ होमोजिनियस फंक्शन. आता होमोजिनियस फंक्शनचा कुठे यूज होतो? याचं तुम्हाला इंटिग्रेशनमध्ये खूप यूज होतो. पुढे थर्मोडायनामिक्समध्ये यूज होतो. ग्राफ काढताना. न्यूटन्स कूलिंग लॉमध्ये यूज होतो. थर्मोडायनामिक्सच्या कॅर्नोट इंजिनच्या एफिशियन्सी काढण्यामध्ये यूज होतो. कॅर्नोट इंजिन म्हणतात त्याला. तेव्हा थर्मोडायनामिक्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या सायकल शिकता. कॅर्नॉट फिजिसिस्ट होता. त्यानं प्रूव्ह केलं की जगातलं कोणतं इंजिन 100% एफिशियंट नसते. कंपनी जी म्हणते ना आमचं इंजिन सगळ्यात चांगलं. सगळ्यात चांगलं पण परफेक्ट नाही. करताच येत नाही. त्याचा मॅथेमॅटिकल फॉर्म दिलाय त्यांनी. तेच तर आहे. त्याचा फॉर्म्युला आहे पुढे थर्मोडायनामिक्समध्ये. 11वी-12वीला लाईफमधलं सगळं सायन्स शिकून घ्यायचं. जरा समजून घ्या. तर हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे. तर आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढावंच लागते का सर? असं काही जिद्द नाही. फक्त पार्शियल डेरिव्हेटिव्ह काढणे एक प्रकारची ट्रिक आहे. तर इथे आपला पोटेन्शियल एनर्जीचा डिफरन्सचा कॉन्सेप्ट संपतो. उद्या मी याचे क्वेश्चन्स घेणार आहे. सगळे. आता या सगळ्या थेअरीवर. आपल्याला जास्तीत जास्त फोकस कशावर करायचा आहे? निगेटिव्ह वर्क डन. उद्या याचे जवळपास 5-7 चांगले क्वेश्चन्स आहेत आणि मग जेईई मेन्स कसं विचारतं ते आपण बघू. मग आपला कॉन्सेप्ट सुरू होतो इक्विलिब्रियम. हा खूप येतो. स्टॅटिक म्हणजे स्टॅटिक एक स्टेबल आणि एक अनस्टेबल इक्विलिब्रियम. 2 टॉपिक असतात. तर ह्याला आपण इथे स्टॉप करूया.